पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी दिंडी सोहळ्यातील पहिले रिंगण शुक्रवारी मिडसावंगी, जिल्हा अहिल्यानगर, तालुका पाथर्डी येथे उत्साहात पार पडले। यावेळी पावसाची रिपरिप सुरू असतानाही वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतला आहे। पैठण येथून 4 दिवसांपूर्वी नाथाचे वंशज तथा पालखी सोहळा प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं। परंपरेनुसार गावोगावी मुक्काम करत हा पालखी सोहळा मिडसावंगी येथे येताच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करत संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। भजन कीर्तनानंतर रिंगण सोहळा रंगला। सुमारे अर्धा तास चाललेल्या रिंगण सोहळ्याने पंचक्रोशीतील भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। दुपारी 12 वाजता सोहळा संपल्यानंतर पालखी पुढील मुक्कामासाठी रवाना झाली। यावेळी निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र जमलं होतं। दरम्यान पालखी दिंडीचा यंदा 427वा सोहळा आहे। पालखीचं आगमन होताच गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसह सर्वजण आवर्जून स्वागतासाठी एकत्र येतात। ही परंपरा आजही जपली जात असल्याचं मिडसावंगी येथील ग्रामस्थांनी सांगितलंय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।